लोक बायकांना शॉपिंगसाठी नेले आणि हे पडलं झोपड. काय स्वप्न बघितली होती लग्न झाल्यावर हे करल ते करल, पण इथं कामच संपत नाही माझे. आणि दिवाळी आली तरी काही शॉपिंग नाही, काही नाही. की बायकोला काहीतरी करावं चांगलं, पण नाही, यांच्या मनात येणारच नाही ना. फक्त घरचे काम कर, भांडे घाल, कपडे धुल, घरची पुस, स्वयंपाक कर आणि खाऊ घाल. झालं माझं काम, इथं संपतं. काय माहित अशी दिवाळी जाणार आहे हे जर मला कळलं असतं ना तर मी आलीच नसती या घरात. तुम्ही तुमचे कपडे घेऊन घ्या, मी नाही देणार. एवढा जर रुबाब दाखवता येत असेल ना तर तुमच्या घरी जाऊन दाखवा. मग काय झालंय, तुमचं घर आहे तरी माझं पण घर आहे, घरचे सगळे कामं मी करते, तर हे घर जास्त माझं आहे. ठीक आहे, पण घरचे काम करा, पोरांचे कपडे धुवा, हे धुवा, ते धुवा, भांडे धुवा, तरी घरची कामं काही संपत नाही. पण यांना कळेल तेव्हा ना घरातलं झाडू मारायचं, दाराचं झाडू मारायचं, अंगणातलं झाडू मारायचं. झाडू मारून 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 माझी कंबर दुखते, पण यांना काही कदर नाही. बायकोला एक साडी घेऊन द्या म्हणलं तर ते सुद्धा जमत नाही, एक दागिना करून द्या म्हणलं ते सुद्धा जमत नाही. हे असं राहते मी, पण कळेल तेव्हा ना. इथं बोलून बोलून माझंच तोंड दुखतंय, पण इथं कोणाला काहीच वाटत नाही.